पन्हाळा तालुक्यातील माझगावपैकी खोतवाडी इथं ऋषिकेश चंद्रकांत खोत हा कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना बेकायदेशीरपणे एका घरात प्रॅक्टिस करत होता। तो गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं बनावट रुग्ण खोत याच्याकडे पाठवून गर्भपाताच्या औषधांची मागणी केली। गोळ्या मिळत असल्याची खात्री झाल्यानंतर आज पुन्हा बनावट रुग्ण पाठवून गर्भपाताच्या औषधाची मागणी केली। यावेळी गर्भपाताच्या गोळ्या देत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि आरोग्य विभागानं खोत याला रंगेहात पकडलं। खोत हा त्याचा हुपरीतील साथीदार ऋषिकेश संजय माने याच्याकडून गर्भपाताच्या गोळ्या घेत होता। माने हा आज गर्भपाताच्या गोळ्या घेऊन आला होता। या कारवाईत बोगस डॉक्टर ऋषिकेश खोत आणि त्याला औषध पुरवठा करणारा साथीदार ऋषिकेश माने यांना ताब्यात घेण्यात आले। खोतवाडी येथे LCB व आरोग्य विभाग यांच्यातर्फे जी कारवाई झालेली आहे आपल्या PCPNDT ॲक्ट अंतर्गत, त्यामध्ये जे ऋषिकेश खोत जो आहे खोतवाडीमध्ये राहणारा पन्हाळा तालुक्यातच आहे आणि ऋषिकेश संजय माने 27 वर्ष, अंबाईनगर, हुपरी, हातकणंगले तालुका, हातकणंगले जिल्हा कोल्हापूर। तर ऋषिकेश खोत यांनी त्यांना ऋषिकेश माने यांना गोळ्या म्हणजे MTP किट जे असतात गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या मागणी केली। त्यानुसार LCBंना ही माहिती मिळाली गुप्तपैकी आणि त्यांनी जे बाकीची जी प्रोसिजर असते डमी पेशंट वगैरे पाठवून ते कन्फर्म केलं आणि कन्फर्म केल्यानंतर तिथं त्याच्याजवळ खोत ऋषिकेश खोत याच्याकडे ती गर्भपाताच्या गोळ्या सापडलेल्या आहेत। त्यानुसार ही आपण कारवाई केलेली आहे आणि यापुढे पण त्याचे काही डिटेल्स असतील, ह्याच्या पुढे कारवाईचे डिटेल्स असतील हे तुम्हाला थोड्या दिवसांनी तुम्हाला कळवण्यात येईल। माने याचं हुपरीत औषधाचं दुकान आहे। तो कर्नाटकातून गर्भपाताच्या गोळ्यांची मागणी करत असल्याचं समजतंय। बोगस डॉक्टर खोत याच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळंच तो एवढं मोठं धाडस करत असल्याची चर्चा परिसरात सुरू होती। पन्हाळा तालुक्यात बोगस डॉक्टरांचं प्रमाण वाढलं असून गर्भपाताच्या औषधाचा पुरवठा करणारं मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जातेय। दरम्यान दोघांनाही पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले।